नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सामाजिक नवजागरणीचे अग्रगण्य नेते, अर्थतज्ञ, राष्ट्रवादी विचारवंत आणि न्यायमूर्ती, ज्यांनी समाजातील अंधश्रद्धा, बालविवाह, जातीभेद, अस्पृश्यता यांना जोरदार विरोध केला. ज्ञान, सुधारणा आणि न्याय हे त्यांच्या जीवनाची जीवनमूल्य होती. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक सदस्य असून ते मवाळ गटाचे प्रमुख नेते होते. त्यांनी भारतीय राष्ट्रवादाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ते म्हणजे महादेव गोविंद रानडे. त्यांचे बालपण आणि शिक्षण. रानड्यांचा जन्म नाशिकमधील निफाड येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना वाचन, अध्ययन आणि तर्कशुद्ध विचारांची आवड होती. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांनी BA, MA आणि LLB पदव्या उत्तीर्ण केल्या. ते भारतातील पहिल्या LLB पदवीधरांपैकी एक मानले जातात. पाश्चात्य अर्थशास्त्र, राजकीय विचारवंत, इतिहास आणि धर्मशास्त्र यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यांचे शिक्षणच त्यांच्या पुढील सुधारक जीवनाचा पाया ठरले. त्यांनी केलेली नोकरी. रानडेंनी त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ओरिएंटल ट्रान्सलेटर म्हणून 2 वर्षे काम पाहिले. 1868 मध्ये ते एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये इतिहास व इंग्रजीचे प्राध्यापक झाले. 1871 साली ते ॲडव्होकेटची परीक्षा पास झाले आणि 1879 मध्ये ते सरकारी न्यायालयामध्ये कनिष्ठ न्यायाधीश म्हणून रुजू झाले. 1885 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून निवड झाली. ते सेवानिवृत्तीपर्यंत याच पदावर कार्यरत होते. सामाजिक सुधारक रानडे. रानडे हे महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीचे मुख्य आधारस्तंभ होते. त्यांनी विधवा पुनर्विवाहाचा प्रसार, मुलींना शिक्षण, बालविवाह निर्मूलन, अस्पृश्यता विरोध, धार्मिक उदारमतवाद अशा अनेक सुधारणांसाठी अविरत काम केले. त्यांचे मत होते की सामाजिक प्रगतीशिवाय राष्ट्र प्रगती अशक्य आहे. ते धार्मिक सुधारणेला नैतिक आणि सामाजिक परिवर्तनाशी जोडणारे विचारवंत होते. त्यांनी आपल्या सहकार्यांसोबत 1865 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळ स्थापले. या मंडळामार्फत त्यांनी 1869ला एक विधवा विवाह घडवून आणला. तो पुण्यातील पहिला विधवा विवाह होता. या पत्रिकेवरती रानड्यांची सही पण आपल्याला पाहायला मिळते. प्रार्थना समाज व रानडे. प्रार्थना समाजाच्या कार्यामध्ये रानड्यांची महत्त्वाची भूमिका होती. हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा आणि कर्मकांड या विरोधात सुजाण उदारमतवादी विचार समाजामध्ये रुजवण्याचे काम त्यांनी केले. प्रार्थना समाजाचा उद्देश सामाजिक समता, नैतिक मूल्ये, आधुनिक विचारसरणीचा प्रसार या गोष्टींचा रानड्यांच्या कार्यांशी थेट संबंध होता. तसेच ही संस्था 31 डिसेंबर 1867 मध्ये मुंबईमध्ये केशवचंद्र सेन यांच्या पुढाकारातून स्थापन झाली होती. या संस्थेचे घोषवाक्य होते लव्ह ऑफ गॉड इन सर्व्हिस ऑफ मॅन. हे रानड्यांनी ठरवलेले घोषवाक्य होते. रानडे प्रार्थना समाजास जुन्या भागवत धर्माची शाखा म्हणत. सोशल कॉन्फरन्सचे जनक. 1887 मध्ये स्थापन झालेल्या सोशल कॉन्फरन्स ही रानड्यांची अत्यंत महत्त्वाची देणगी मानली जाते. त्यांनी काँग्रेसच्या अधिवेशनासोबत सामाजिक सुधारणेसाठी मंच तयार केला. देशातील राजकीय स्वातंत्र्यच नव्हे तर सामाजिक स्वातंत्र्यही तितकेच महत्त्वाचे असल्याचा त्यांचा ठाम विश्वास होता. सोशल कॉन्फरन्समुळे भारतातील सुधारणा चळवळींना राष्ट्रीय व्यासपीठ मिळाले. डेक्कन सभेची स्थापना. डेक्कन सभेची स्थापना मराठी मध्यमवर्गीयाच्या राजकीय प्रश्नांसाठी रानडे, गोखले आणि बेडेकर यांनी डेक्कन सभेची स्थापना केली. हे पश्चिम भारतातील पहिल्या राजकीय संघटनेपैकी एक होते. डेक्कन सभेतून ब्रिटिश धोरणांवरती टीका करण्यात आली आणि लोकशाही पायाभरणीचे कार्य घडले. याच माध्यमातून पुढे गोपाळ कृष्ण गोखले राजकीय नेते घडले. मवाळ गटाचे नेते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपासूनच रानडे हे मवाळ गटाचे प्रमुख नेते होते. त्यांच्या राजकीय दृष्टिकोन उदारमतवाद, संवाद आणि कायदेशीर पद्धत या तत्वांवर आधारित होता. ब्रिटिशांविरुद्ध हिंसा नव्हे तर शिक्षण, संस्था, जनजागृती आणि धोरणात्मक दडपणाद्वारे सुधारणा घडवण्याचा एक आग्रह धरत भारतीय राष्ट्रवादाचे संस्थात्मक राष्ट्रनिर्माण हे पहिल्या टप्प्यातील त्यांचे सर्वात मोठे योगदान मानले जाते. अर्थतज्ञ रानडे. रानडे हे भारतातील पहिले सुबोध अर्थतज्ञ मानले जातात. त्यांनी औद्योगिकीकरण,
देशी उद्योगांचे संरक्षण, सहकार चळवळ, सिंचन विकास, ग्रामीण अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन, कर्जमुक्ती आणि शेती सुधारणा यांचे समर्थन केले. त्यांच्या एसे ऑफ इंडियन इकॉनॉमिक्स या पुस्तकातील विचारांना पुढे गोखले, वैकुंठ मेहता आणि सहकार चळवळीतील नेत्यांवर मोठा प्रभाव पडला. भारतामध्ये संरक्षणवादाची पहिली आर्थिक मांडणी रानडे यांनी केली. न्यायमूर्ती म्हणून कामगिरी. 1893 मध्ये रानडेंची बॉम्बे हायकोर्टच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली. न्यायदानामध्ये त्यांनी पूर्ण सत्यनिष्ठा, कठोर प्रामाणिकपणा आणि मानवी संवेदना टिकवून ठेवले. सामाजिक सुधारणामध्ये सक्रिय असून त्यांनी निपक्षपातीपणाचा उत्तम आदर्श घालून दिला. न्यायपालिका आणि सामाजिक नेतृत्वाचा उत्तम समन्वय कसा साधायचा हे रानडेंनी दाखवून दिले. रानड्यांचा वारसा. रानडे यांचा मृत्यू 16 जानेवारी 1901 मध्ये झाला. त्यांच्या विचारांचा प्रभाव भारतीय समाज, अर्थव्यवस्था आणि राष्ट्रवादावर कायम राहिला. रमाबाई रानडे यांनी त्यांच्या कार्याला पुढे नेले. सामाजिक सुधारणा, महिला शिक्षण, सहकार चळवळ, उदारमतवादी राजकारण आणि राष्ट्र निर्माणात रानडेंचे योगदान आजही अभ्यासले जाते. रानडेंचे इतर कार्य. रानडे यांनीच इंडियन नॅशनल काँग्रेसला नॅशनल काँग्रेस हे नाव सुचवले. रानडे हे मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर होते. पदवीधरांचे मुकुटमणी हा किताब त्यांना मिळाला. त्यांनी दुसरा विवाह डिसेंबर 1873 मध्ये पुण्यात सेवा सदनच्या संस्थापिका रमाबाई रानडेंशी केला. रानडे यांनी 1889 साली इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाची स्थापना केली. न्यायमूर्ती रानडे यांनी फुल्यांच्या कार्यानुसार पंढरपुरामध्ये अर्भकालय सुरू केले. अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये महादेव गोविंद रानडे यांचे कार्य आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद.